नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज MPSC कंबाईन ग्रुप बी 2024 पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ओपन जनरलसाठी कट ऑफ 62.50 इतका लागला आहे. 8,179 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले आहेत आणि यावेळी आयोगाने रेशो 1:17 याप्रमाणे घेतला आहे. आयोगाचे आभार मानले पाहिजेत, कारण जर हा रेशो 1:15 किंवा 1:16 इतका जरी घेतला असता तरी हा कट ऑफ 62.5चा कदाचित 63.5 झाला असता आणि खूप विद्यार्थ्यांना मुख्यापासून मुकावं लागलं असतं. परंतु ठीक आहे, कट ऑफ जाहीर झाला आहे. जर तरच्या गोष्टी न करता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर MPSC ग्रुप बी 2024 पूर्व परीक्षेचा कट ऑफ 62.5 इतका लागण्यामागची कारणे. तर पहिलं कारण आहे टाईम. आपण लक्षात घेतलं तर ग्रुप बी 2023चा पूर्वचा पेपर जो 30 एप्रिल 2023ला झाला होता. त्यानंतर राज्यसेवा 2023 4 जून 2024ला झाला होता आणि यावेळी ग्रुप बी आणि सी एकत्र असल्यामुळे चुकलो. तर 62.50 हा कट ऑफ खूप विद्यार्थ्यांसाठी अनएक्सपेक्टेड होता. त्यामुळे इतका उच्च कट ऑफ लागण्यामागची आपण कारणे जाणून घेऊया. तर त्यातील पहिलं कारण आहे वेळ, 2 परीक्षांमधील वेळ. तर ग्रुप बी 2023 पूर्व परीक्षा झाली होती 30 एप्रिल 2023 आणि ग्रुप बी 2024ची पूर्व परीक्षा झाली होती 2 फेब्रुवारी 2025. या 2 परीक्षांमध्ये 22 महिन्यांचा गॅप होता. तर 2023 या वर्षातील जी शेवटची मेन्स होती ती राज्यसेवा मेन्स होती, जी की जानेवारी 2024मध्ये झाली. त्यानंतर 2024 या वर्षातील पहिली पूर्वपरीक्षा म्हटलं तर राज्यसेवेची झाली, जी की डिसेंबर 2024ला झाली. म्हणजे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 जवळपास 10 ते 11 महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना फक्त राज्यसेवा पूर्वपरीक्षा याचा अभ्यास करण्यासाठी मिळाला. त्यातल्या त्यात 5 जानेवारी 2025 रोजी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा होती, परंतु काही कारणास्तव ती 2 फेब्रुवारी 2025 रोजी पुढे ढकलण्यात आली. या सर्व कारणामुळे म्हणजेच अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे कट ऑफ 62.5 गेला आहे असं मला वाटतंय. तर कट ऑफ उच्च जाण्यामागचं दुसरं कारण आहे वॅकन्सीज. दरवर्षी PSIच्या किमान 350 ते 600 याप्रमाणे जागा असतात, परंतु यावेळी PSIच्या फक्त 216 जागा आहेत आणि ग्रुप बी कंबाईनच्या टोटल जागा आहेत 480. हे सुद्धा एक कारण असू शकतं कट ऑफ उच्च जाण्यामागचं. तर तिसरं कारण आहे पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न म्हणायला गेलं तर पॉलिटी 15, इकॉनॉमी 15, हिस्ट्री 10, जिओग्राफी 10, करंट अफेअर्स 15, सायन्स 15 आणि मॅथ्स रिजनिंग 20 याप्रमाणे टोटल 100 क्वेश्चन्स होते. यावेळी एकही क्वेश्चन संदिग्ध नव्हता, एकही प्रश्न हॅश झालेला नाही. त्यामुळे कट ऑफ 100 क्वेश्चन्सचाच म्हणजे 100 मार्कांचाच लागलेला आहे. त्यामुळे हाय लागू शकला असतो. प्लस पॉलिटी दरवेळेप्रमाणे इझी होतं, त्यामुळे ज्याने किमान 2 वर्ष अभ्यास केला आहे त्याला 12+ मार्क्स मिळतात. इकॉनॉमी पण ठीक होतं, इकॉनॉमीमध्ये पण 11-12 येणं अपेक्षित होतं. हिस्ट्री 7 ते 8 मार्क्स अपेक्षित होते. जिओग्राफी सगळ्यात इझी होतं, जिओग्राफीमध्ये 8+ अपेक्षित होतं. खूप विद्यार्थ्यांना 10पैकी 10 सुद्धा मिळालेले आहेत. करंट अफेअर्स अतिशय वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं, खूप विद्यार्थ्यांना सोर्स मिळाला नाही, कोणत्या सोर्समधून आलं आहे. त्यामुळे करंट अफेअर्स यावेळी गुगली होती. करंट अफेअर्समध्ये खूप लोकांचा नेट स्कोर 0 सुद्धा आलेला आहे, म्हणजे 12 रॉंग 3 करेक्ट, नेट स्कोर 0. ज्या विद्यार्थ्यांना करंटमध्ये 5 एवढे मार्क मिळाले आहेत हे खूप झाले, कारण यावेळी करंट अफेअर्स कोणत्या सोर्समधून विचारला कोणालाही आयडिया नव्हती. सायन्स ठीक होतं, यावेळी सायन्समध्ये किमान 8+ येणं अपेक्षित होतं. याचा जर विचार केला तर मॅथ रिझनिंग सोडून 50 ते 55, तर GSमध्ये किमान 50 ते 55 प्रश्न
करेक्ट आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये 12 ते 16 करेक्ट. याची टोटल होते 62 ते 71. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांचं मत होतं मॅथ्स रिझनिंग टफ होतं, टाईम मिळाला नाही. परंतु मॅथ्स रिझनिंग जर खरोखर विचार केलास तेवढं टफ नव्हतं जेवढं 2019 पूर्वी यायचं. टाईम मॅनेजमेंट हाच तर कंबाईनचा खेळ आहे, त्यामुळे टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलूच नाही. जर टाईम मॅनेज होत नसेल तर कंबाईन एक्झाम देणं सोडून द्यावा, कारण घरी बसून तर कोणीही पेपर सॉल्व करू शकतो, परंतु त्या 60 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व करणे हीच तर कंबाईनची स्किल आहे. ज्याला हे जमलं त्याची कंबाईन निघते. चौथं कारण आहे स्टेट सर्व्हिस, म्हणजेच राज्यसेवेला कमी आलेला स्कोर. 1 डिसेंबर रोजी राज्यसेवेची एक्झाम झाली. राज्यसेवेच्या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना 110च्या खाली स्कोर आहे ते विद्यार्थी संदिग्ध अवस्थेत होते. त्यांना माहीत होतं राज्यसेवेला होईल की नाही याची काही गॅरंटी नाही, त्यामुळे ते सर्व विद्यार्थी ग्रुप बीकडे वळाले. त्यामुळे एक राज्यसेवेचा क्राऊड ग्रुप बीकडे आला, त्यामुळे सुद्धा कट ऑफवरती फरक पडू शकतो, कारण राज्यसेवेचा अभ्यास तुलनेने जास्त आहे ज्यांनी राज्यसेवा मुख्य दिले आहे. परंतु 2024च्या मेन्सला क्वालिफाय होऊ शकत नाही, ज्याला हे कळालं ते लोक ग्रुप बीकडे वळाले. त्यामुळे ग्रुप बीमध्ये कॉम्पिटिशन वाढलं, राज्यसेवेची पब्लिक ग्रुप बीकडे वळाली. त्यामुळे कट ऑफमध्ये खूप फरक पडला आहे, कारण 1 डिसेंबरपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत जवळपास 2 महिने राज्यसेवा ज्यांना चांगला स्कोर आला नाही त्यांना प्रिलिम्सचा अभ्यास करण्यासाठी भेटला. त्यामुळे त्या लोकांनी कट ऑफ वाढवण्याचं काम केलं आहे, हे सुद्धा आपण बोलू शकतो. ग्रुप बीचा निकाल लागला. 8,000 विद्यार्थी मेन्ससाठी क्वालिफाय झाले. आता उरलेल्यांचं काय? तर ग्रुप सी 2024ची पूर्वपरीक्षा 1 जून 2025 रोजी आहे. आता फक्त 12 दिवस उरलेत. तर तुम्ही म्हणाल 12 दिवसात कायच होणार, परंतु 12 दिवस खूप झाले. जर आपण विचार केला, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि जिओग्राफी ह्या 4 विषयांचे मिळून 50 क्वेश्चन्स येतात. सायन्स, करंट अफेअर याचे 30 क्वेश्चन आणि मॅथ्स अँड रिझनिंग याचे 20 क्वेश्चन. तर पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी रिव्हिजन फास्ट होऊ शकते. यामध्ये किमान 40+ मार्क्स आणण्याचा आपण ट्राय करू शकतो, जे की पॉसिबल आहे, खूप विद्यार्थ्यांना पडतात. सायन्स आणि करंट अफेअर्स. सायन्स तुलनेने अनसर्टन आहे. सायन्समध्ये कसे क्वेश्चन येतात, किती मार्क्स पडतील आपण नाही गेस करू शकत. करंट अफेअर्स पण ग्रुप बीचा आपल्याला अनुभव आलेला आहे, त्यामुळे ते पण अनसर्टन आहे. त्यामुळे ह्या 2 सब्जेक्टमध्ये किमान 12+ आणि मॅथ्स रिझनिंग ज्याचं चांगलं आहे त्यांनी 15+, ज्याचं मीडियम आहे त्यांनी एक 9 ते 10 आणि ज्याचा एकदम लो आहे त्यांनी किमान 5+ मार्क आणण्याचा ट्राय करावं. ज्यांचं चांगलं आहे त्यांचा अटेम्प्टसुद्धा 90पर्यंत असावा. ज्याचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे त्याने अटेम्प्ट आरामात 95 ते 100पर्यंत करावा. तर ग्रुप बीचा हाय कट ऑफ बघता ग्रुप सीचा कट ऑफ पण 45+ लागेल असा अंदाज आहे, कारण डिफिकल्टी लेवल एवढी नसते ग्रुप सीच्या पेपरची आणि मुलांचा अभ्यास पण खूप झाला आहे, त्यामुळे आपण कमी कट ऑफची अपेक्षा करू शकत नाही. जागा 1200-1300च्या दरम्यान आहेत, तरीसुद्धा आपली तयारी 50+ मार्क्स मिळवण्याची असावी. जर आपण आधीच 45चा विचार केला तर आपल्याला मार्क्सच येतील 35. त्यामुळे 50 ते 55 मार्क्स पडतील याचा विचार करावा सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी. ज्यांची ग्रुप बी 1 ते 2 मार्कांनी राहिले त्यांनी तर विचार करा की 60+ मार्क्स पडतील, कारण जर जी एसचा अभ्यास झाला तर मेन्सला पण जी एस आहेच, सेम टू सेम ऑलमोस्ट, त्यामुळे अभ्यास काय वाया जात नाही. तर ग्रुप सी पूर्वपरीक्षेबद्दल आपण बोलूया, जे की 1 जूनला आहे आणि आता 12 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. तर या 12 दिवसात पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी या 4 विषयांची चांगली रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. ज्याचं सायन्स राहिला असेल त्याने थोडेफार इम्पॉर्टंट टॉपिक्स बघावे. करंट अफेअर्स तर आपण रेग्युलरच करतो, तरीसुद्धा ज्यांचं करंट अफेअर्स मागे असेल त्यांनी किमान स्पोर्ट्स, अवॉर्ड्स आणि महत्त्वाच्या ज्या घडामोडी असतात राजकीय किंवा आर्थिक या बघून जाव्या. आणि बजेटमधले सुद्धा 1-2 क्वेश्चन येण्याची
शक्यता आहे, कारण बजेट जस्ट 2-3 महिन्यापूर्वीच झालेलं आहे. मॅथ्स रिझनिंग जे की वेळ खाऊ असतं, त्यामुळे त्याची आता या 12 दिवसात किमान दिवसातून 1.5 ते 2 तास तरी प्रॅक्टिस करावी. मॅथ्स रिझनिंग करणं अपेक्षित आहे, कारण ग्रुप बीकडे बघितलं तर आपण मॅथ्स रिझनिंग हा मोठा फॅक्टर ठरलेला आहे कट ऑफ वाढवण्यामागे, कारण ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे त्यांना 15च्या पुढे मार्क्स मिळाले आहेत. तर मॅथ्स रिझनिंगमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा, पॉलिटी किमान 12च्या खाली येऊ नये ह्याची तरी तयारी ठेवा. पॉलिटीमध्ये सर्वसाधारण कोणाला पण 12 ते 13 मार्क्स येतात. जिओग्राफी एक चांगला विषय आहे, जिओग्राफीमध्ये पण 8+ स्कोर आणता येईल. आता मुख्य आहे ते टाईम मॅनेजमेंट. तर 1 तासात 100 क्वेश्चन कसे टॅकल करायचे. जर तुमचं मॅथ्स रिझनिंग चांगला असेल, चांगलं म्हणजे 15+, आपण यामध्ये आता 3 कॅटेगरी करूया. मॅथ्स रिझनिंग ज्याचं चांगलं आहे, मीडियम आहे आणि ठीकठाक आहे. तर ज्याचं 15+ येऊ शकतात, ज्यांचे 10 ते 12मध्ये येऊ शकतात आणि ज्यांचे 5 ते 7मध्ये येऊ शकतात. ज्यांना गॅरंटी आहे 15+ मॅथ्स रिझनिंग बरोबर येतात, ज्यांचे प्रिव्हियस एक्झाम्समध्ये, प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये 15+ आले असतील किंवा 14, 13, 15 असे, तर त्यांनी GSचे जे 80 क्वेश्चन आहेत ते किमान 40 मिनिटमध्ये कसे संपतील याकडे बघा. तर यांचं 10 ते 12 म्हणजे मीडियम, ज्यांचं मीडियम आहे मॅथ्स, त्या लोकांनी पण 40 मिनिट्समध्ये GS कवर होतं आहे का बघा. परंतु ज्यांचं 5 ते 7 क्वेश्चन ज्यांचे बरोबर येतात मॅथ्समध्ये, त्यांनी पहिली गोष्ट सिलेक्शन केलं पाहिजे. कोणता प्रश्न सुटेल, कोणता प्रश्न सोपा आहे जो ते सॉल्व करू शकतात, ते सिलेक्शन जमलं पाहिजे. त्यांनी GSसाठी 45 मिनिट घ्यावे, कारण त्यांचं मेन जे कट ऑफमध्ये येण्याचे चान्सेस आहेत ते GSमधनंच आहेत, कारण 5-7 मार्क्सने काही जॅक लागत नाही मॅथ्सचा कंबाईनचा, ग्रुप सीचा. त्यामुळे GS 45 मिनिटात चांगला सॉल्व करा आणि जे 15 मिनिट उरले असतील त्या 15 मिनिटामध्ये क्वेश्चन सिलेक्शन करा. जे 20 क्वेश्चन आहेत, 20पैकी 8 ते 10 क्वेश्चन इझी असतात, त्यातले तुम्हाला किमान 7 ते 8 सॉल्व करता आले पाहिजे आणि 7 ते 8 मधले 6 ते 7 बरोबर आले पाहिजे. तर तुमचे चान्सेस आहेत की ग्रुप सी प्रिलिम्स पास होण्याचे. तर अशा प्रकारे ग्रुप सीमध्ये 50 ते 55 आणि ज्यांचं मॅथ्स रिझनिंग चांगलं आहे, अभ्यास चांगला आहे, ग्रुप बी 1 ते 2 मार्काने राहिले आहे, त्यांनी तर 60+ स्कोर करण्याचा ट्राय करा. ग्रुप सीसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.